देवाची स्तुती असो, देवाच्या नावाला धन्यवाद असो. देवाने आपल्याला हा प्रसंग दिलेला आहे त्याची भक्ती आराधना करण्यासाठी, त्याची वाणी ऐकण्यासाठी. आपण प्रार्थना करूया. प्रभू देवा, तू स्तुतीस पात्र देव आहे. प्रिय प्रभू, तू आम्हाला वारंवार तुझी वाणी ऐकण्यासाठी संधी देतोस. प्रिय प्रभू, आमचं मार्गदर्शन करतोस. आमच्या सर्व गरजा तू आमच्या ऐकतोस. प्रिय प्रभू, तुझ्या वचनाच्या द्वारे तू आम्हाला उत्तेजित करतोस. या सर्व उपकारांबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. पुढील वेळ आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. आजचा जो संदेश आहे त्याचा जो शास्त्र भाग आहे तो पहिला शास्त्र भाग मत्तेकृत शुभवर्तमान 7वा अध्याय आणि 7वं वचन. मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, व ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. आणि दुसरा शास्त्र भाग फिलिप्पी 4:6. कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. आजचा जो संदेश आहे त्याचं शीर्षक याप्रमाणे आहे की चिंता नाही तर प्रार्थना करा. चिंता नाही तर प्रार्थना करा. चिंता आणि प्रार्थना ह्या दोन विरुद्ध गोष्टी आहेत. जेव्हा आपण चिंता करतो तेव्हा प्रार्थना करीत नाही, आणि जेव्हा आपण प्रार्थना करतो त्यावेळेस चिंता करू शकत नाही. जेव्हा आपण चिंता करतो त्यावेळेस आपला फोकस आपल्या गरजा, प्रश्न, संकट, रोग, शत्रू आणि आपण स्वतः यावर आपला फोकस असतो. परंतु ज्यावेळेस आपण प्रार्थना करतो त्यावेळेस आपला फोकस देवावर, त्याच्या सामर्थ्यावर, त्याच्या सत्कृत्यांवर, त्याच्या अभिवचनावर, त्याच्या पितृत्वावर, त्याच्या दातृत्वावर, त्याच्या चांगुलपणावर आणि त्याच्या श्रीमंतीवर आपला फोकस असतो. जितका जास्त वेळ आम्ही आमचा फोकस आपले प्रश्न, समस्या, संकट यावर आपला फोकस लावतो तितकं जास्त आपला अशक्तपणा आणि आपल्या समस्या आणि प्रश्न अधिक मोठे होत असतात. आणि जसे जसे आपले प्रश्न, आपल्या समस्या आपल्याला अधिक अधिक मोठे वाटू लागतात, तसं तसं आपण स्वतःला अशक्त आणि दुबळे आणि लहान समजू लागतो, आणि आपण स्वतःला तसल्या प्रकारे पाहत असतो. आणि आपल्या चिंता, त्यामुळे आपल्या चिंता, अस्वस्थता, आपल्या काळज्या सुद्धा तशाच अधिकाधिक वाढू लागत असतात, वाढतात. आमच्या चिंतेचा व काळजीचा हा ताप एवढा कधी कधी वाढतो की त्यामुळे आपण सरळ मार्ग सोडून वाम मार्गाला लागतो. त्या वाम मार्गाने आपण आपल्या ज्या गरजा आहेत त्या मिळवतो सुद्धा, आणि धन कमवू शकतो, आणि प्रसिद्धी कमवू शकतो, ऐशो आराम कमवू शकतो. परंतु त्याबरोबर आपलं सुख, आनंद आणि शांती, स्थैर्य यांना सुद्धा आपण मुकत असतो. मनुष्य आज यामुळेच, या चिंतेमुळे, या काळजांमुळे या अयोग्य मार्गाला गेलेला आहे. इतकं त्याचं चिंतेचं प्रमाण वाढलेलं आहे, इतके त्याची काळजी इतकी वाढलेली आहे की तो अशा रीतीने अयोग्य मार्गाला गेलेला आहे. आणि त्याचाच परिणाम म्हणून आज आपण पाहतो की प्रत्येक क्षेत्रामध्ये भ्रष्टाचार वाढलेला आहे. आता भ्रष्टाचार इतर सर्व गोष्टीमध्ये वाढलेला आहे, ही एक गोष्ट. परंतु हा भ्रष्टाचार ज्यावेळेस धार्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा वाढलेला आपण पाहतो त्यावेळेस मात्र आपल्याला असं दिसतं की त्या देवापेक्षा सुद्धा पैसा उंच झालेला आहे, मोठा झालेला आहे, आणि तो धन आणि तो पैसा मिळवण्यासाठी देवाचा वापर होत आहे, देवाला साधन असल्या प्रकारे बनवलेलं आहे. आणि ही चिंता जी आज आहे, ही जी काळजी आहे, आणि हा जो तणाव आहे, येणाऱ्या काळामध्ये तर
एवढा वाढणार आहे की कदाचित त्या वादळामध्ये माणसाचा शेवट होऊ शकेल. आपण पाहतो की आज जगाची जी परिस्थिती आहे की जागतिक उष्णता, त्यामुळे पृथ्वीवर फार मोठी उलथापालथ होत आहे. ऋतू बदलत आहे. जिथे वाळवंट आहे तिथे पूर येत आहे, जिथे कमी पाऊस आहे तिथे फार मोठा पाऊस येत आहे, पूर येत आहे. ज्या ठिकाणी कधी पाऊस पडला नाही त्या प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी जागोजागी ढगफुटी होत आहे आणि गारा पडत आहे. आणि या सर्वांचा परिणाम शेतीवर झालेला आहे आणि त्याच्यामुळे महागाईला आग लागलेली आहे, भडकलेली आहे. जागतिक मंदी आणि बेकारी वाढलेली आहे. AI मुळे कंपन्या बंद होत आहे आणि कामं, जॉब्स जात आहे आणि नोकऱ्या जात आहे आणि नोकरी, ऑफिस आणि कुटुंब याच्यामध्ये आजचा मनुष्य सापडलेला आहे आणि तो इतका ताणला गेलेला आहे की त्याच्या मनावर परिणाम झालेला आहे, त्याच्या शरीरावर परिणाम झालेला आहे. एक प्रकारे तो रोगग्रस्त असल्या प्रकारचा झालेला आहे. त्याच्यामध्ये शांती राहिलेली नाही. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा हे देवाचं वचन आहे का? अशाही काळासाठी, अशाही परिस्थितीसाठी, अशाही चिंतेमध्ये, असल्याही प्रकारच्या संकटामध्ये, असल्याही प्रकारच्या तणावामध्ये देवाचं हे जे वचन आहे आज सुद्धा, येशूचे जे सांगितलेलं वचन आहे ते आज सुद्धा आपल्याला लागू पडणार असल्या प्रकारचं आहे. येशूने त्या वचनामध्ये काय सांगितलेलं आहे? कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना, विनंती, आभार प्रदर्शनासह देवाला कळवा. फिलिप्पियरास पत्र 4 अध्याय 6 वचन. जर आपण इतरही काही वचन वाचले शास्त्रामधले, मत्ती कृष्णवर्तमान 6 अध्याय 15 ते 33, 7 अध्याय 7 आणि 8 आणि लूक कृष्णवर्तमान 18 अध्याय 1 ते 8, हे सर्व वचन जर तुम्ही वाचले तर आपल्याला दिसेल की येशूने कशा रीतीने उत्तेजन दिलेलं आहे. काय करण्यासाठी? प्रार्थना करण्यासाठी. काय करण्यासाठी? मागण्यासाठी आणि पुन्हा पुन्हा मागण्यासाठी. फक्त मागण्यासाठी नाही, पुन्हा पुन्हा मागण्यासाठी, पुन्हा पुन्हा प्रार्थना करण्यासाठी या वचनामध्ये येशूने उत्तेजन असल्या प्रकारचं दिलेलं आहे या काळासाठी सुद्धा. उदाहरणार्थ मत्ती कृष्णवर्तमान 7 अध्याय 7 या वचनामध्ये मागण्याविषयी सांगितलेलं आहे आणि या एकाच वचनामध्ये 3दा वेगवेगळ्या प्रकारे हीच गोष्ट सांगितलेली आहे की तुम्ही मागा. हे वचन काय म्हणतं? त्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, ठोका म्हणजे तुम्हासाठी उघडेल. या वचनामध्ये 3 शब्द आलेले आहेत, मागा, शोधा आणि ठोका. आणि तुम्ही जर पाहिलं तर या 3ही शब्दांचा मागचा अर्थ हाच आहे. येशूला हेच सांगायचं आहे की तुम्ही मागा. एकाच वचनामध्ये एकच गोष्ट 3दा आलेली आहे. एक गोष्ट ज्यावेळेस 3दा रिपीट होते त्याचा अर्थ ती गोष्ट सत्य आहे. त्याचा अर्थ येशू द्यायला तयार आहे, तत्पर आहे. त्याचा अर्थ ही खात्री आहे, खात्री दिलेली आहे, गॅरंटी दिलेली आहे की जर तुम्ही मागितलं तर तुम्हाला मिळेल आणि पुन्हा पुन्हा तुम्ही मागितलं पाहिजे, कारण देव ते द्यायला तयार आहे आणि मिळण्याची त्याने खात्री सुद्धा दिलेली आहे. लूक कृष्णवर्तमान 18 अध्याय 1 ते 8 या वचनामध्ये एका विधवेचा दाखला दिलेला आहे आणि त्या दाखल्यामध्ये ती विधवा न्यायाधीशाकडे जाते आणि न्याय मागते. परंतु 1-2दा फक्त न्याय मागून ती घरी बसत नाही, तर त्या ठिकाणी सांगितलेले ती पुन्हा पुन्हा मागते, पुन्हा पुन्हा मागते. आणि तो न्यायाधीश दुष्ट असून सुद्धा, वाईट असून सुद्धा शेवटी तिला न्याय देतो. या दाखल्यावरून येशूने हे सांगितलं की तुम्ही पुन्हा 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 मागत राहा. आणि ज्यावेळेस तुम्ही पुन्हा पुन्हा मागाल त्यावेळेस देव तुम्हाला तुमच्या प्रार्थनेचं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, तुमची मागणी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. अनेकदा का मागायला लावलं? ज्यावेळेस आपण मागत राहतो न थांबता, अखंड
प्रार्थना करत राहतो, न थकता, न निराश होता, त्यावेळेस देव देतो. कारण ज्यावेळेस आपण मागत राहतो त्याच्यामधून आमचा विश्वास प्रकट होतो, आणि जे ते विश्वास देव पाहतो त्या ठिकाणी तो कार्य करतो. आपली कुठल्याही प्रकारची मागणी तो पूर्ण करीत असतो. पुढचा शास्त्रभाग मत्ती कृष्णवर्तमान 7 अध्याय 1 ते 11. या वचनामध्ये येशूने एका बापाचं, जगीक बापाचं उदाहरण दिलेलं आहे. हा जगीक बाप अशक्त आहे, हा जगीक बाप गरीब आहे, हा जगीक बाप वाईट आहे. परंतु असं असून सुद्धा एक गोष्ट मात्र त्याची खास आहे या बापाची, की तो आपल्या मुलांना मात्र चांगल्या देणग्या देतो. बाप वाईट आहे परंतु देणग्या मात्र तो चांगल्या देतो. आणि असा बाप वाईट असून सुद्धा, अशक्त असून सुद्धा, दुर्बळ असून सुद्धा, गरीब असून सुद्धा जर आपल्या मुलाला चांगल्या देणग्या देतो, तर विशेष करून जो स्वर्गीय बाप आहे, तो प्रीती आहे, तो चांगला आहे, तो आपल्या मुलांना चांगल्या देणग्या देणार नाही काय, असं त्या ठिकाणी प्रश्न आहे. आणि त्या प्रश्नाचं उत्तर आहे की तो आपल्या मुलांना चांगल्या देणग्या दिल्याशिवाय राहत नाही, कारण तो स्वर्गीय पिता आहे. आणि हा जो स्वर्गीय पिता आहे त्याच्यावर आपण भरोसा ठेवू शकतो, त्याला मागू शकतो. कारण अशी एक गोष्ट त्याने दिलेली आहे की तेवढी मोठी गोष्ट आज जगामध्ये कोणीच आपल्या मुलाला दिलेली नाही. त्या स्वर्गीय बापाने ही सर्वात मोठी गोष्ट माणसाला दिलेली आहे की त्याची किंमतच होऊ शकत नाही. तो अमूल्य असल्या प्रकारे आणि सर्वात मोठा असल्या प्रकारचं ते गिफ्ट आहे. आणि ते गिफ्ट देऊन जणू काय या स्वर्गीय बापाने आपला स्वर्गच रिकामा केला, ओतून टाकला माणसासाठी. म्हणजे काय केलं? म्हणजे त्या स्वर्गीय बापाने आपल्या जवळचं, आपल्या स्वर्गामधील सर्वात मौल्यवान, सर्वात महत्वाचं, सर्वात किंमतवान आणि सर्वात प्रिय असल्या प्रकारचं एक दान माणसाला दिलं. आणि ते दान, त्याचं नाव आहे येशू. स्वर्गात सर्वात किंमतवान कोणती गोष्ट? स्वर्गात सर्वात मोठी कोणती गोष्ट? स्वर्गात सर्वात प्रिय कोणती गोष्ट आहे? येशू. आणि त्या येशूला देऊन जणू काही त्याने स्वर्गच रिकामा केला, स्वर्ग ओतून टाकला. एवढं मोठं दान देवाने माणसाला दिलं. तो खरोखर दाता आहे. आमचा जो स्वर्गीय बाप आहे तो सर्वात मोठा असल्या प्रकारचा बाप आहे. कारण तो राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे. हे जग त्याचा आहे. या जगाचा मालक आणि चालक तोच आहे. तो सर्वात श्रीमंत बाप आहे. त्याच्या घरामध्ये भाकरींची आणि सर्व गोष्टींची रेलचेल आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आपल्याकडे सारं धन असते, परंतु ते देण्यासाठी उदारता पाहिजे, प्रीती पाहिजे, तो दाता पाहिजे, त्या दात्याचं हृदय त्याला पाहिजे. हे दात्याचं हृदय, हे प्रीतीचं हृदय त्या स्वर्गीय बापाला आहे. आणि म्हणून तो देणारा असल्या प्रकारचा आहे. तोच केवळ नव्हे, परंतु येशू या जगामध्ये असताना त्याने दिलेला आहे. उदाहरणार्थ 5,000 लोक ज्यावेळेस भुकेले होते त्यावेळेस त्याने त्यांना अन्न दिलं, त्यावेळेस त्यांना जेवण दिलं. आणि इतक्या विपुलतेने त्याला दिलं, औदार्याने दिलं की 12 टोपल्या उरलेला आहे. हा स्वर्गीय पिता, हा येशू हे देणारे आहे. कारण ते माणसावर प्रीती करणारे आहे. आणि प्रीती ही देणारी आहे. जी देते ती प्रीती, आणि या प्रीतीमुळेच ते देणारे आहे. इस्रायल लोकांचं जर आपण उदाहरण घेतलं तर हे इस्रायल लोक त्या स्वर्गीय देवाचे मुलं होते. देवाने त्यांना बंधनातून मोकळं केलं. देवाने त्यांना रानामध्ये असताना 40 वर्षपर्यंत दिलं. काय दिलं? जोडे दिले, कपडे दिले, सोनं नाणं दिलं, आणि विशेष म्हणजे मानना दिला. किती वर्ष? 40 वर्ष. फक्त मानना दिला नाही, फक्त व्हेज दिलं नाही, पण नॉन व्हेज सुद्धा दिलं. हा जो स्वर्गीय देव आहे, हा स्वर्गीय पिता आहे.
आणि तो देणारा आहे. त्या 40 वर्षपर्यंत या इस्रायल लोकांना चालवणं आणि त्यांना सर्व गोष्टींचा पुरवठा करणं म्हणजे हे फार मोठं असल्या प्रकारचं उदाहरण आमच्या समोर आहे. आणि ते उदाहरण सुद्धा आम्हाला उत्तेजन देतं त्याला मागण्याचं. मग अशा प्रकारे आपण पाहतो की इतकं मोठं उदाहरण आपल्या समोर आहे देण्याविषयी. देणारा तो देव आहे याविषयीचं इतकं मोठं उदाहरण त्याने आपल्या समोर ठेवलेलं आहे. इतक्यांदा त्याने सांगितलेलं आहे, अनेकदा त्याने पुन्हा पुन्हा सांगितलं आहे की तुम्ही मागा म्हणजे तुम्हाला मिळेल, तुम्ही प्रार्थना करा म्हणजे तुम्हाला मिळेल. मग प्रश्न आहे की तरी आपल्याला का मिळत नाही? त्याचे 2 कारण आहे. एक म्हणजे आपण मागतच नाही, प्रार्थनाच करत नाही, फक्त चिंता करतो. दुसरं कारण म्हणजे आपण प्रार्थनाही करतो परंतु योग्य रीतीने प्रार्थना करत नाही. काय कोणत्या रीतीने प्रार्थना करायला पाहिजे, कशी प्रार्थना करायला पाहिजे? आणि याविषयी फिलिप्पियर्स पत्र 4 अध्याय 6 मध्ये लिहिलेलं आहे. आणि त्या ठिकाणी काय लिहिलेलं आहे? तिथं लिहिलेलं आहे, सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह मागणी देवाला कळवा. प्रार्थनेमध्ये जर आभार प्रदर्शन नाही तर ती प्रार्थना अपूर्ण असल्या प्रकारची आहे. ती प्रार्थना देवापर्यंत जाऊ शकत नाही. मागील आमच्या जीवनामध्ये देवाने आपल्यावर अनंत उपकार केलेले आहे, अनेक उपकार केलेले आहे, मोठे मोठे कार्य केलेले आहे. त्याचं स्मरण जर आम्ही करतो तर आमचा सूर्य बाप खुश होतो आणि मग त्याचे हात मोकळे होतात आणि मग तो आपल्या मागण्या पूर्ण करतो. परंतु आपण त्याला थँक्यू न म्हणता जर आपण आपल्या गरजा फक्त त्याची लिस्ट त्याच्यासमोर ठेवतो तर बाकीची प्रार्थना त्याला आमची ऐकू येत नाही. कारण आम्ही त्याला दुखवलेलं आहे, आम्ही त्याच्या उपकारांचं स्मरण केलेलं नाही, तर तो पुढे जाऊ शकत नाही, पुढे आमच्या जीवनामध्ये प्रार्थना करू शकत नाही, आमच्या प्रार्थना ऐकू शकत नाही, म्हणून आमच्या मागण्या पूर्ण होऊ शकत नाही. आम्हाला मागायचं आहे, प्रार्थना करायचं, परंतु आपल्या प्रार्थनेची सुरुवात कशापासून व्हायला पाहिजे? आभार प्रदर्शनाने. आणि म्हणून स्तुतीच्या अंतःकरणाने, कृतज्ञतेच्या अंतःकरणाने, आभार प्रदर्शनाने ज्यावेळेस आमची प्रार्थना सुरुवात होते त्यावेळेस देव आमच्या मागण्या पूर्ण करतो, आमच्या प्रार्थना ऐकतो. प्रार्थनेचा संबंध फक्त वर्तमानाशी नाही, प्रार्थनेचा संबंध फक्त भविष्याशी नाही, परंतु प्रार्थनेचा संबंध भूतकाळाशी सुद्धा आहे. अशी जी ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करतो त्यावेळेस ती पूर्ण असल्या प्रकारची प्रार्थना आहे. आणखी याच्याही पुढे आणखी आपल्याला उत्तेजन देण्यात आलेलं आहे. शुभवर्तमान 6 अध्याय 1 ते 33 आणि 7 अध्याय 7 ते 11 हे जर वचन आपण वाचले तर तुम्हाला आणखी उत्तेजन मिळेल. आतापर्यंत कशा रीतीने येशूने उत्तेजन दिलं त्याच्या वचनाच्या द्वारे, त्याच्या दाखल्याच्या द्वारे ते मी तुम्हाला सांगितलं, परंतु आणखी त्याच्याही पलीकडे देवाने आम्हाला उत्तेजन दिलेलं आहे. आणि आपल्याला उत्तेजन मिळतं का? कारण हा जो देव देतो तो फक्त देत नाही, 5 आपली गरज आहे म्हणून 5च गोष्टी घ्या, 10 आपली गोष्ट आहे म्हणून 10च घ्या, 12 आपली गोष्ट आहे म्हणजे 12च घ्या, 1 ग्लास आपली गरज आहे तेवढंच घ्या, अशा रीतीने तो देणारा नाही, परंतु औदार्याने आणि विपुलतेने आणि गौरवाने तो देणारा देव आहे. वचन 29 मी तुम्हाला वाचून दाखवतो काय लिहिलेलं आहे. तरी मी तुम्हाला सांगतो, शल्मोन देखील आपल्या सर्व वैभवात त्या फुलासारखा सजला नव्हता जे रानातले गवत आज आहे उद्या भट्टीत टाकले जाते. त्याला जर देव असा पोशाख घालतो तर अहो तुम्ही अल्पविश्वासी तो विशेष करून तुम्हाला पोशाख घालणार नाही का? उदाहरण दिलेलं आहे गवताचं आणि गवतावरील फुलाचं. हे गवत आणि त्या गवतावरचं फुल, त्याचं जे आयुष्य असते एकाच दिवसाचं असते किंवा 2 दिवसाचं असते किंवा 3 दिवसाचं असते.
फार लिमिटेड मर्यादित असते आणि ते कितीही सुंदर असो नंतर ते करपून जाते, वाळून जाते. अशा या क्षणिक ज्याचं जीवन आहे, जे वाळणार आहे, त्या गवताला, त्या गवतावरील फुलाला जर देव एवढं सजवतो, नटवतो, त्या ठिकाणी सजवणे हा शब्द आहे, फक्त देणे नाही. सजवतो, त्या फुलाला तो रंगाने, गंधाने, आकाराने इतकं सजवतो की ते अतिशय आकर्षक असल्या प्रकारचं होते. देव त्याला सजवतो. त्या नश्वर फुलाला, वाळणाऱ्या फुलाला जर तो एवढं सजवतो तर तुम्हाला तो देणार नाही का? तुमच्या मागण्या पूर्ण करणार नाही का? तुमच्या प्रार्थनेला उत्तर देणार नाही का? तुम्हाला सुद्धा त्या फुलासारखं सजवणार नाही का? त्यानंतर शल्मोनाचं त्या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे की शल्मोनापेक्षा सुद्धा मी त्या गवतावरच्या फुलाला सजवतो. शल्मोनाला देवाने सजवलं होतं. त्याला धन, दौलत, ज्ञान एवढं दिलं होतं की त्याच्यासारखा राजा, समृद्ध, थोर, श्रीमंत राजा आणि ज्ञानी राजा दुसरा कोणी झाला नाही. परंतु त्याच्यापेक्षा सुद्धा त्या गवतावरच्या फुलाला देव सजवतो असं या वचनामध्ये लिहिलेलं आहे. हे जे फूल आहे त्याचं जर तुम्ही निरीक्षण केलं तर तुम्हाला माहित आहे या फुलांचे खास असल्या प्रकारे सजावट होते आणि प्रदर्शन, त्या फक्त फुलांचं प्रदर्शन भरवल्या जाते. त्याचं जर आपल्याला निरीक्षण जर केलं हे सर्व फुलं शेवटी वाळणारे असतात. हे सर्व फुलं काही 2 दिवसात, काही 3 दिवसात, काही 4 दिवसात, काही आठवड्यात शेवटी सुकून जातात आणि ते फेकावं लागतात, मग सडायला लागतात. परंतु अशा या फुलांना देव ज्या रीतीने सजवतो तुम्ही त्या प्रदर्शनात पहा. इतके रंग उधळलेले असतात त्या फुलांवर, एवढे वेगवेगळ्या प्रकारचे आकार त्यांचे असतात, वेगवेगळ्या प्रकारचा त्यांचा गंध असतो आणि वेगवेगळ्या प्रकारे ते कशा रीतीने फुललेले असतात, त्यांची रचना केलेली असते. ते पाहून पुष्कळदा तुम्हाला वाटेल की हे फुलं, हे जे फुलं आहे हे नॅचरल आहे, नैसर्गिक आहे की कृत्रिम आहे. इतकं त्याच्यामध्ये सौंदर्य असतं, इतकं त्याच्यामध्ये आकर्षण असतं, इतका त्याचा आकार आणि रचना काहीतरी भव्य आणि दिव्य आणि असल्या प्रकारची सुंदर असते की तुम्हाला ते कृत्रिम वाटेल एवढं सौंदर्य देव त्या फुलाला देतो. त्या फुलालाच नव्हे, हे निसर्ग सुद्धा एखाद्या फुलासारखा आहे. याच्यामध्ये सुद्धा एक रचना आहे, याच्यामध्ये सुद्धा एक गंध आहे, याच्यामध्ये सुद्धा आकर्षण आहे. त्या फुलावरचं फुलपाखरूचं निरीक्षण करा. हे फुलपाखरू शेवटी एक किडा आहे, परंतु तो किडा वाटत नाही, ते सुद्धा एक फुल वाटते. त्याचे 2 पंख म्हणजे 2 पाकळ्या वाटतात आणि त्याच्यावर एवढे रंग उधळलेले असतात की आपल्याला एखादा जर नास्तिक असेल तर तो आस्तिक होईल त्या फुलांकडे पाहून आणि त्या फुलपाखरांकडे पाहून. देव किती चांगला हे कळेल, देव किती मोठा दाता आहे हे कळेल, देव किती उदार आहे हे कळेल, देव किती प्रीती करणार आहे हे कळेल, देव किती दाता आहे, देणार आहे हे त्याच्यामधून कळेल. हा निसर्ग आपल्याला हे सांगतो. म्हणून त्या वचनामध्ये सांगितलेलं आहे की पाखरांकडे पहा, आणखी सांगितलं फुलाकडे पहा. फक्त फुल नाही पण निसर्गाकडे ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस आपल्याला दिसेल देव हा देणारा आहे, देव हा देणारा आहे. आणि हा निसर्ग जसं येशूने अनेक वचनामधून अनेकदा सांगितलेलं आहे की तुम्ही मागा, प्रार्थना करा, मागा, प्रार्थना करा. तसा हा निसर्ग सुद्धा आपल्याला काय सांगतो? तो सुद्धा आपल्याला सांगतो की तुम्ही मागा म्हणजे तुम्हाला मिळेल. देव तुम्हाला सुद्धा त्या फुलाप्रमाणे नटवल्याशिवाय राहणार नाही, सजवल्याशिवाय राहणार नाही. कारण तो देव देणारा देव आहे,
त्याला देण्याचं हृदय, तो प्रीती आहे. आणि प्रीती हे देते, आणि जी देते तीच प्रीती असते, आणि तो देव प्रीती आहे. आणि म्हणून आपलं जीवन या ज्या काळामध्ये आम्ही राहतो, कितीही मंदीचं असो, किती दुष्काळाचं असो, किती संकटाचं असो, किती गरजांचं असो, हे वचन आज आपल्यासाठी आहे. तो येशू म्हणतो आणि निसर्ग सुद्धा आपल्याला म्हणतो की तुम्ही मागा, प्रार्थना करा, पुन्हा पुन्हा प्रार्थना करा, प्रार्थनेत थकू नका, विश्वास धरा, अल्पविश्वासी होऊ नका आणि मागत राहा. म्हणजे देव तुम्हाला सजवल्याशिवाय राहणार नाही, दिल्याशिवाय राहणार नाही. आज देव करो आणि आपल्याला आशीर्वादाने, त्याच्या आशीर्वादाने एवढं भरो की आमचं जीवन फुलासारखं सजेल आणि आमच्याद्वारे या जगामध्ये त्या देवाचं गौरव होईल. हालेलुया. देव आपणास आशीर्वाद देव.